तटकरे तोंडघाशी पडले। चौदार तळे विकास निधीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी सर्वात जास्त पाठपुरावा केला। मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भाषणामध्ये केला उल्लेख। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळे ते सत्याग्रह करून चौदार तळ्यातील पाणी सर्वांसाठी खुले केले। आज या गोष्टीला 99 वर्ष पूर्ण झाली असून या सत्याग्रह दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चौदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले। यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, भाजपा विधानसभा गटनेते प्रवीण भाऊ दरेकर, महाड नगरीचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, महाड पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत इत्यादी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत विकास कामांचे भूमिपूजन केले। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। यानंतर क्रांतीस्तंभ येथे अभिवादन करत आयोजित सभेला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहिले। यावेळी बोलत असताना सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी चौदार तळ्यातील 55 कोटी रुपयांच्या होणाऱ्या विकास कामाच्या निधी संदर्भात भाष्य करताना या मतदारसंघाचे नामदार भरत गोगावले यांनी चौदार तळ्यातील विकास कामांसाठी निधी मंजूर करावा यासाठी सर्वात जास्त पाठपुरावा केला असल्याचे नमूद केले। त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चौदार तळ्याला 55 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झाल्याचे सांगितले असताच खासदार सुनील तटकरे यांच्या सोशल मीडियावर तटकरे यांच्या मागणीपत्रासह मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल करत चौदार तळ्यासाठी निधी आणण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पाठपुरावा केला असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं। नंतरच्या काळात देखील सोशल मीडियावर हा निधी खासदार तटकरे यांच्या मार्फत मंजूर करून घेतला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या आणि कुठेतरी चौदार तळे विकास निधी संदर्भात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत होती। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करत मंत्री संजय शिरसाट यांनी या श्रेयवादावरती पांघरून घालत चौदार तळे विकास निधीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी सर्वात जास्त पाठपुरावा केला असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे या श्रेयवादावरती आता पडदा पडला असून कुठेतरी खासदार सुनील तटकरे तोंडघाशी पडल्यासारखे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक वेगळा अनुभव आजच्या दिवशी त्यांना मिळतो, पाहायला मिळतो। गेल्या वर्षी मी या महाडला जेव्हा भेट दिली त्या टायमाला महाडच्या चौदार तळ्याचं वास्तविक परिस्थिती माझ्या नजरेला आली। त्यानंतर बरेचसे माझ्याबरोबर होते, इतरही काही पदाधिकारी होते। त्यांनी सांगितलं की आपल्याला महाडच्या चौदार तळ्याचा विकास करायचा। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ जी सुरू झाली ते महाडच्या चौदार तळ्यापासून सुरू झाली आणि मग ज्या चळवळीपासून बाबासाहेबांचा प्रवास महाराष्ट्राने आता जगभर केला ते एवढं दुर्लक्षित कसं असू शकतं, म्हणून त्यांनी भरत मला विनंती केली, इतरही मान्यवरांनी विनंती केली, त्या प्रवीण दरेकर असतील, सुनील तटकरे साहेब असतील आणि माझ्याकडे प्रस्ताव आला। प्रस्ताव फार छोटा होता। मी त्यांना सांगितलं की त्या बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांना माणूस बनवलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही काम मग त्याचा चौदार तळ्याचा असो, त्याला कितीकडे येतो चैत्यभूमीचा असो, दीक्षाभूमीचा असो, कोणत्याही कामाला कधीही सरकार मागत पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे
मला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षाची माझी राजकीय कारकीर्द असताना सुद्धा मला आज खऱ्या अर्थानं तालुक्याच्या गोष्टीचा होतो. मी आयुष्यामध्ये काय केलं त्यापेक्षा आज काय केलं सगळ्यात जास्त आनंद यासाठी होतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 14 करण्याच्या कामाची सुरुवात केली तिथं पाणी दिलं होतं. हे डेव्हलप करताना त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा त्या ठिकाणी होतं. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्याची संधी मला होती. यापेक्षा आयुष्यामध्ये मोठं काहीच होऊ शकत नाही हा मानणारा म्हणजे आता आमच्या संजयजींनी सांगितलं की या 14 तळ्यासाठी 55,80,00,000 रुपये. सर 4 क्रम आम्हाला ह्यासाठी निवडून यावं लागलं. तिथल्या जनतेने खरा पाठी राहता प्रवीण भाऊ दरेकर यांचं नाव बाहेर पाठीमागे वापरायचो. त्याचप्रमाणे जे 55,80,00,000 रुपये ते आमच्या संजय शिरसाट साहेबांनी मान्यता दिली, मंजुरी दिली. त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती गोष्ट घातली आहे की पुढच्या वर्षी 100 वर्ष येते, 27 वर्ष आणि यावेळेला 99 वर्ष आहे. गेले अनेक वर्ष आम्ही पाहतो असा कुठला दिवस नाही चुकला. मुख्यमंत्री महोदय आमच्या जीवनातल्या काही काही गोष्टी जेवढा मोठा झालेला आहे त्याच्या पाठीमागची 3-4 कारणं आहेत. त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी तोडणं नाही. दुसरा राज्याचा रायगडचा राज्याभिषेक सोहळा हा कधी चुकवलेला नाही आहे. जिजाऊ महाराजांची पुण्यतिथी आणि आजचा होणारा 20 मार्चचा हा कार्यक्रम हे 4 कार्यक्रम आपण कधी चुकवलेले नाही आहे. म्हणून एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या 4 वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि आपण आम्हाला नोकरी केली. तुमच्या आभारासाठी म्हणजे आज हे करत असताना नेहमी आम्ही येतो पाहतो लोक पूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि त्या पायरीवरती उतरून त्या उमरेने पाणी घेतात आणि आपल्या दुःखाला लावतात. काही लोक त्या भव्यकोटी बाटल्यांमध्ये भांड्यांमध्ये पाणी घेतात, आपल्या गावाला आपल्या घरी जातात. परंतु आजही जर आपण बघितलं की मगाशी मुख्यमंत्री महोदयांना सगळ्यांना दाखवलं पाण्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती. ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला 7 कोटी रुपये मागच्या वेळेला त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि दुसरे 3 कोटी असे एकूण 10 कोटी 3 कोटी इथं शाहू महाराजांचा सभागृह. परंतु तेवढ्यामध्ये 4 कोटीमध्ये सुशोभीकरण होऊ शकत नव्हतं. यासाठी संजयजी शिरसाट आम्ही प्रवीण भाऊ आपण चर्चा केली की बोला ही वास्तू अशी आहे ज्या लोक येतात रात्रीने आणि म्हणून त्यांना संजयला आम्ही सांगितलं आणि संजयने तात्काळ मान्यता दिली. आणि परवा स्वतः अर्थसंकल्पामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या महाडच्या ऐतिहासिक चौदाचा उल्लेख करून सांगितलं की कितीही पैसे लागले तरी या ऐतिहासिक चौदाचा आणि परिसराचा आम्ही पूर्ण विकास करू. हा साहेबांच्या त्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये चर्चेमध्ये विषय आला. म्हणजे आम्हाला फार काही वेगळं मागायचं नाही आहे. आता त्यांनी सांगितलं साहेब माझ्या 2च मागण्या आहेत आपल्या ज्यात आणि या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये या पूर्ण व्हाव्यात अशी माझी एक प्रामाणिक एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागणीची मला विनंती आहे की रायगडच्या पायथ्याला होणारं शिवसृष्टी आणि या क्रांतीभूमीच्या बाजूला होणारी भीमसृष्टी या 2 गोष्टी आपण मला द्याव्या. त्या जनतेसाठी अन्यायांसाठी एक मागे आपल्याकडं आमच्या इथं आल्यानंतर साहेबांकडं काय मागितलं आणि काय केलं तर मला वैयक्तिक काय नको, परंतु ह्या 2 गोष्टी शिवसृष्टी मंजूर आहे. 50 कोटी रुपये वापरायला आपण आलो तर राज्याच्या किल्ल्यावरती 350 राज्याभिषेक सोहळ्याला ज्या
मतदारसंघामध्ये राजांची राजधानीचं ठिकाण आहे, राजांचं समाधीचं ठिकाण आहे आणि जिजाऊ महाराजांचं समाधीचं ठिकाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळाला स्पर्श केला ते ठिकाण आहे. शूरवीर नरवीर तानाजी महाराज यांची जन्म